आज आपण विदर्भ स्पेशल छान झणझणीत अशी रस्सा वांगी बनवूया. आता ही भाजी बनवायची ना पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर तुम्हाला मी माझ्या पद्धतीने हे रस्सा वांगी कसं बनवायचं ना, ते तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी ना छोटी-छोटी ही वांगी घेतलेली आहे आणि काटेरी वांगी आहेत ही. आता ही वांगी ना आपल्याला छान कट करून घ्यायची आहे. तर पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ही वांगी ना अजिबात काळी वगैरे पडत नाही. त्यानंतर आपण ही वांगी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. तर मधून आपल्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचं आहे आणि एकदा चेक करायचं, की हे वांगं छान व्यवस्थित आहे की नाही किंवा आतमधून किडलं वगैरे तर नाही. त्यानंतर आपण ही सगळी वांगी कट करून पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता लगेच आपण एक वाटण बनवूया. तर तवा गरम करायचा. त्यावर अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. जवळपास अर्धा चम्मच मी तेल टाकलं आहे आणि यात मोठ्या आकारचा कांदा कट करून टाकायचा आहे. तर स्लाईसमध्ये मी हा कट करून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला छान हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला, की आपण तव्यावरच हा कडेने अशा पद्धतीने साईडला करून घेऊ. आता यावरच आपल्याला ना खोबरं, लसूण, अद्रक छान भाजून घ्यायचं आहे आणि यात मी ना कोथिंबीरच्या काड्यासुद्धा टाकलेल्या आहे. असेल ना तर नक्की टाका. भाजीला तर चव छान येतेच, पण त्याचबरोबर ग्रेव्हीसुद्धा छान घट्ट होते. आता हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. सगळं भाजून झालं, की कांदा आणि खोबरं, लसूण हे सगळं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर इथे आपण एक टोमॅटो कट करून टाकूया. तर अगदी छोट्या आकाराचा मी टोमॅटो घेतलेला आहे. तो कट करून आपल्याला हलकासा स्मॅश होईपर्यंत हा टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा आहे. आता थंड होण्यासाठी एखाद्या ताटात काढून घेऊ, म्हणजे हे लगेच थंड होतं. आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे सगळं मिश्रण आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून छान वाटण तयार करून घ्यायचं. लागलंच तर इथे तुम्ही 2-3 चमच पाणीसुद्धा टाकू शकता आणि अशा पद्धतीचं अगदी स्मूथ असं हे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर कढई गरम करायची, त्यात तेल टाकायचं. आता ही भाजी बनवताना ना तेल थोडंसं जास्त टाकायचं, जे भाजी चवीला छान लागतेच आणि तर्री पण खूप मस्त येते. थोडेसे जिरे टाकायचे. जिरे छान फुलून आले, की त्यात आपण तयार केलेलं वाटण टाकूया. आता हे वाटण आपल्याला ना छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण काही बेसिक मसाले टाकूया. तर आवडीनुसार लाल तिखट टाकायचं. जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल ना, तर तिखट तुम्ही जास्त टाकू शकता. त्यानंतर मग थोडीशी हळद टाकायची. धणे जिरे पावडर टाकली आहे आणि त्याचबरोबर घरी बनवलेला हा गरम मसाला. मसालेसुद्धा 2-3 मिनिटं तेलात परतून घ्यायचे. थोडंसं मी इथे पाणी टाकलेलं आहे, म्हणजे हे मसाले अजिबात जळणार नाही आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ देऊ. त्यानंतर आपण जी वांगी कट करून घेतलेली आहे ना, ती वांगी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हा जो मसाला आहे ना, तो छान वांग्यांना कोट झाला पाहिजे. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. अगदी 2-3 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आणि बघू शकता छान वाफ आलेली आहे. आता यामध्ये ना गरम पाणी टाकायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे भाजीला तर्री छान येते. तर यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे. आता जेवढी पातळ किंवा घट्ट तुम्हाला भाजी पाहिजे ना, त्या अंदाजाने यामध्ये पाणी टाकायचं. वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. परत झाकण ठेवून छान आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता बघू शकता भाजी मस्त शिजली आहे. आता एकदा चेक करूया. मध्ये एकदा चेक करायचं, की वांगी शिजली आहेत की नाही. वांगी तर शिजली आहे. परत आपण 1-2 मिनिटं ना झाकण ठेवून शिजवून घेऊया. तर बघू शकता मस्त आपली इथे ना भाजी बनून तयार झालेली आहे. भाजीला तर्री पण मस्त आलेली आहे आणि भाजी छान शिजली पण आहे. बनवायला पण काही फार वेळ लागत नाही. ताजी वांगी जर असेल ना, तर लगेच शिजतात आणि बघू शकता भाजीला तर्री. आता तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी एकदा घरी बनवून खाऊ घातली ना, तर परत तुम्हाला ना अशाच पद्धतीने ही वांग्याची भाजी बनवायला लावतील आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवली आहे. आमच्याकडे तर आठवड्यातून एकदा तर ही भाजी बनवलीच जाते. भाकरीबरोबर म्हणा, चपातीबरोबर म्हणा किंवा भाताबरोबर ना खायला अप्रतिम लागते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी जर आवडली असेल ना, तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. बाय.